नमस्ते मुलांनो, आज आपण विज्ञानाचा तारकांच्या दुनियेत हा पाठ शिकणार आहोत. तारकांच्या दुनियेत आता आपण हे प्रकल्प केलेला आहे. कोणता? 5 विद्यार्थी, 3 विद्यार्थी आपल्या वर्गातले होते, प्रतीक, आर्यन आणि स्वयं. हे 3 जण आणि 6वीच्या वर्गातले असे 9 विद्यार्थी मिळून आपण जो प्रकल्प केलेला होता. कोणता प्रकल्प होता आठवतंय कोणाला? अवकाशात आपण काहीतरी सोडलं होतं, आठवतंय? गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद होणार होती. तो जो प्रकल्प होता त्याच्यावेळी आपण ते जेव्हा लेक्चर्स घेत होतो त्यावेळी तुम्हाला अवकाशामध्ये काय काय असतं, आपण त्याचं निरीक्षण कसं करायचं किंवा त्याच्याबद्दल आपल्याला माहिती कशी मिळते, त्याचा आपल्याला उपयोग काय होतो वगैरे थोडक्यात तुमची ओळख झालेली आहे. म्हणजे अवकाशाशी थोडक्यात ओळख झालेली आहे. तर आजचा पाठ आहे तारकांच्या दुनियेत. तारकांच्या दुनियेत म्हणजे आपण जे म्हणतो की नाही, आकाशात ग्रह तारे आहेत. मग हे ग्रह तारे आकाशात आहेत म्हणजे कुठे आहेत, तर त्यांचा आपल्यावर परिणाम होतो की नाही होतो, त्यांची नावं काय, त्यांचा आकार कसा असतो वगैरे सगळी माहिती आज आपल्याला या पाठातून शिकायची आहे. तर साधारणपणे दीर्घिका म्हणजे काय आणि दीर्घिकांचे प्रकार कोणते हे आपण मागच्या वेळी बघितलेलं आहे. 6वीच्या पाठामध्ये आपण विश्वाचे अंतरंग जे शिकलो होतो त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. विश्वाचे अंतरंग 6वीचा पाठ शिकलो तेव्हा हे सगळे दीर्घिका म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते वगैरे आपण शिकलो होतो. त्यामुळे त्याची आपल्याला थोडक्यात माहिती आहे. तुम्हाला ती थोडक्यात माहिती आहे. नसेल आठवत तर मागचे पुस्तकं असतील घरी तर ते उघडून बघा, वाचा. ओके. तर आज आपण बघूया तारकांच्या दुनियेत आणि त्याच्यात आपण हे सगळे मुद्दे शिकणार आहोत. मी फक्त मुद्दे फळ्यावर लिहिले कारण हे सगळं काही तुम्ही लिहून घेऊ शकणार नाही आहात. आणि हे लिहिलं तर हे जे काही नोट्स मी वर्गात देते त्या सगळ्या नोट्स इथे लिहिणं शक्य नाही आहे. त्यामुळे तुम्ही ते स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करा. काही मुद्द्याच्या आधारे महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या हे तुम्ही पुस्तकातून तुम्हाला जमते का बघा ना. कारण आपण प्रश्नांची उत्तरं तर मी काही तुम्हाला देणार नाही, तुम्हाला ते सोडवायचंच आहे. मग तसंच या मुद्द्यांच्या आधारे 5-6 वाक्य पुस्तकातून कोणते महत्त्वाचे असू शकतात ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे 8वी 9वी 10वीला तुम्हाला त्याचा फायदा होईल की नोट्स काढणं काय असतं. आलं लक्षात? तर मागील इयत्तेत आपण दीर्घिका, तारे तसेच सूर्यमाला आणि सूर्यमालेतील विविध घटकांची ओळख करून घेतली. तेजोमेघापासून ताऱ्यांची निर्मिती होते. हे तेजोमेघ हे प्रामुख्याने धूळ आणि हायड्रोजन वायूचे बनलेले ढग आहेत. गुरुत्वाकर्षणामुळे तेजोमेघातील कणांमध्ये आकर्षण निर्माण होते व आकुंचनाने तो ढग दाट आणि गोलाकार होतो. यावेळी ढगाच्या आतल्या भागात वायूचा दाब वाढल्याने तापमानामध्येही प्रचंड वाढ होते आणि तेथे ऊर्जा निर्मिती होऊ लागते. अशा हायड्रोजनच्या गोलाकार ढगांना तारा असे म्हणतात. पुढे तापमानात वाढ होणे, आकुंचन, प्रसरण या क्रियांमुळे ताऱ्यांचे स्वरूप बदलत जाते. या प्रक्रियेसाठी फार मोठा कालावधी लागतो. हाच ताऱ्यांचा जीवन प्रवास असून ताऱ्यांचे विविध प्रकार या स्वरूपामुळे ओळखले जातात. बघा, त्यांनी काय सांगितले की तेजोमेघापासून ताऱ्यांची निर्मिती होते. आणि हे तेजोमेघ म्हणजे काय असतं तर प्रामुख्याने धूळ आणि हायड्रोजन वायूचे ढग, जे बारीक 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 धुळीचे कण आणि हायड्रोजन वायू, हायड्रोजन हायड्रोजन वायू असतो. जसा आपण ऑक्सिजन आत घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो, तसा हायड्रोजन वायू असतो. तर हायड्रोजन वायू यांचे असे ते जवळ येत एक असे ढग बनलेले असतात. आणि नंतर काय होतं की त्याच्या तेजोमेघातील कणांमध्ये आकर्षण निर्माण होतं. त्याच्यामुळे जे तेजोमेघ म्हणजे काय, ढग. हे जे ढग होतात ते असे तयार होतात. मग त्याच्यामध्ये जे बारीक कण असतात त्याच्यामध्ये एकमेकांमध्ये आकर्षण निर्माण होतं. आकर्षण म्हणजे प्रत्येकाने एकमेकाकडे खेचून घेण्याची ताकद.
आकर्षण. समजा आपण काय म्हणतो की नाही, चुंबक असतं आणि खिळे जर घेतले तर काय होतं, असं असं फिरवलं की ते खिळे त्या चुंबकाकडे आकर्षित होतात. तसे हे आकर्षित होतात एकमेकांकडे आणि त्यामुळे काय होतं, ते ढग दाट आणि गोलाकार, म्हणजे जे आधी कण कण लांब लांब असतात ते जवळजवळ आल्यामुळे दाट होतात आणि गोलाकार होत जातात. आणि नंतर काय होतं, गोलाकार झाल्यामुळे त्याच्यामध्ये वायूचा दाब, हायड्रोजनचा दाब वाढतो आणि तिथे ऊर्जा निर्मिती व्हायला लागते. आणि ऊर्जा निर्मिती झाल्यामुळे तिथे तापमान, ऊर्जा निर्मिती झाली म्हणजे तापमान वाढलं. मग तापमान झाल्यामुळे, तापमानात वाढ झाल्यामुळे त्या गोलाकार ढगानंतर तारा असं म्हणतात. आलं लक्षात. आपण एकदम सुरुवातीला जे शिकलो होतो की आकाशात ग्रह आणि तारे दोन्ही दिसतात, ग्रहांना स्वयंप्रकाशित नसतात, तारे स्वयंप्रकाशित असतात. तर ते स्वयंप्रकाशित का असतात, तर त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्मिती झालेली असते, त्यामुळे ते तसे असतात. आणि आकुंचन आणि प्रसरण या क्रिया, म्हणजे काही वेळा काय होतं, तापमान वाढल्यामुळे काय होतं, ते पुन्हा प्रसरण पावतात, पुन्हा आकर्षण होतं, ते जवळ येतात, तापमान वाढतं. म्हणजे आकुंचन पावणं, प्रसरण पावणं, आकुंचन पावणं, प्रसरण पावणं, यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या आकाराची निर्मिती होते, वेगवेगळे आकार. मग कधी तो ढग असा गोलाकार येईल, कधी असा पसरट दिसेल म्हणजे असा दिसेल, कधी सर्पिल आकार, तर वेगवेगळे दिसतात. ते यांनाच काय म्हणतात, त्या ताऱ्यांचा जीवन प्रवास असं म्हणतात. आता इथे खाली चित्र दिलेले आहेत. खाली चित्रामध्ये तेजोमेघापासून निर्माण झालेल्या ताऱ्यांचे स्वरूप दाखवलेले आहे. तुम्ही पुस्तक घेऊन बसलात की तुमच्या लक्षात येईल की हे जे काय आहे, हे चित्र, ह्याच्यामध्ये तेजोमेघापासून ताऱ्यांचे वेगवेगळे आकार किंवा वेगवेगळे स्वरूप कसे तयार होते ते दिलेले आहे. आणि त्याच्याबद्दल त्यांनी चर्चा करायला सांगितली की तेजोमेघ म्हणजे काय असतो. पहिला जो गोल दाखवला आहे तो कसा आहे बघा, की नुसते थोडे थोडे धुळीकण आणि हायड्रोजन वायू, हे असं 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 फक्त एक साधारण गोल झालेला, पूर्णपणे गोल तयार झालेला नाही आहे. नंतर पुढे गेलं, इकडच्या बाजूला गोल आहे बघा, इथे इथे गोलाकार झाला, इथे गोलाकार झाला आहे, त्याला नाव दिले सर्वसाधारण तारा. नंतर तांबडा राक्षसी तारा, बिंबाब्रिका, श्वेतबटू, न्यूट्रॉन तारा, कृष्णविवर, दीप्त तारा, तांबडा महाराक्षसी तारा आणि भव्य तारा. हे जे काय आहे, हे वेगवेगळे आकार किंवा वेगवेगळा त्याचा रंग दिसतोय, हे कशामुळे होतं, तर त्याच्यामध्ये जे धूलिकण आहे आणि जो हायड्रोजन वायू आहे त्याच्यामध्ये कधी कधी खूप आकर्षण होतं, खूप ऊर्जा निर्मिती होते, त्यामुळे त्याचा रंग येतो. काही वेळा कमी प्रमाणात, काही वेळा प्रसरण पावतात, प्रसरण पावल्यामुळे ते पुन्हा दूर जातात, मग त्याच्यामधलं हे कमी होतं, आकर्षणाचं प्रमाण कमी होतं, मग वेगळा आकार किंवा वेगळा त्याचा रंग येतो. अशा पद्धतीने तो बदल होत जातो, तापमानामध्ये फरक पडत जातो, म्हणून त्याचे हे वेगवेगळे स्वरूप तयार होतं आणि मग त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. समजलं इथपर्यंत? आपली सूर्यमाला ही त्यापेक्षा कित्येक पटींनी मोठ्या असलेल्या आकाशगंगेचा एक अत्यंत छोटासा भाग आहे. आकाशगंगेत लक्षावधी तारे असून त्यातील काही आपल्या सूर्यापेक्षाही कित्येक पटींनी मोठे आहे. काहींना स्वतःची सूर्यमाला आहे. आकाशगंगेतील ताऱ्यांमध्ये रंग, तेजस्विता तसेच आकारानुसार मोठी विविधता दिसून येते. जवळजवळ एका विशिष्ट आकृतीत दिसणारे काही तारे मिळून तारकासमूह बनतो. याबाबतची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. आलं लक्षात? म्हणजे आपली जी आपण सूर्यमाला म्हणतो, तर आपल्या सूर्यमालेतला जो सूर्य आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी मोठे सूर्य याच्यामध्ये असू शकतात, ह्या ताऱ्यांच्या जीवनप्रकाशामध्ये, आकाशगंगेमध्ये असू शकतात. आणि त्यांची काहींची स्वतःची सूर्यमाला असते, म्हणजे सूर्यमाला ही एकच नाही आहे, आकाशगंगेमध्ये अनेक सूर्यमाला आहेत आणि त्यांचे सूर्य पण आपल्या सूर्यापेक्षा खूप मोठे असू शकतात. एका विशिष्ट आकृतीत दिसणारे तारकासमूह मिळून ते बनतात. तर त्याची माहिती आपण यात बघायची. तर पहिलं आहे आकाश निरीक्षण. आकाश निरीक्षण म्हणजे काय,
तर आकाशाचं निरीक्षण करताना आपण काय काय बघतो किंवा कसं निरीक्षण करतो? एका मोकळ्या जागेवर स्थिर उभे राहून दाराजवळ नजर टाका. तुम्हाला जमीन आणि आकाश याविषयी काय जाणवते? आता दूर नजर ठेवून स्वतःभोवती गोल गोल फिरत आकाश आणि जमीन यांचे निरीक्षण करा. दूरवर पाहिले असता आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते. ज्या रेषेत मिळतात ते ज्या रेषेत मिळतात त्याला क्षितिज असे म्हणतात. स्वतःभोवती गोलाकार फिरता फिरता क्षितिजाचा गोल तयार होतो आणि गोलाकार स्थितीत वर पाहिल्यास आकाश आपल्याला गोलाकृती भासते आणि आकाशात फिरणारे ग्रह तारे याच गोलावरून सरकत असल्याचा आपल्याला भास होतो. या आभासी गोलालाच खगोल असे म्हणतात आणि क्षितिज या खगोलाचे 2 अर्धगोलात विभाजन करतो. आता त्यांनी काय सांगितलंय की आपल्याला आकाश निरीक्षण करायचे, पण आधी तुम्ही एक हे करा की तुम्ही असे उभे राहा, एका जागेवर स्थिर उभं राहायचं आणि जमीन आणि आकाश म्हणजे समजा तुम्ही एका पृष्ठभागावर उभे राहिले तर बघायचं, आकाशाकडे बघायचं, जमिनीकडे, आकाशाकडे, जमिनीकडे, आकाशाकडे, जमिनीकडे. असं बघितल्यानंतर तुमच्या असं लक्षात येतं की हे आकाश आहे असं 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 इथपर्यंत आहे आणि इथून या जमिनीला टेकलेला आहे. इथे जमीन आहे आणि आकाश असं जमिनीला म्हणजे हे असं टेकलेलं आहे. आकाश आणि जमीन, ही जमीन तर असं टेकलेलं दिसतं. मग ते ज्या ठिकाणी ते टेकलेलं दिसतं त्या ठिकाणाला म्हणतात क्षितिज. काय सांगितलं मी? आकाश जमिनीला ज्या ठिकाणी टेकलेलं दिसतं त्या ठिकाणाला म्हणतात क्षितिज. आणि त्यांनी सांगितलं पुढे काय करा, तुम्ही गोल गोल फिरायचं, गोल गोल फिरत आकाशाकडे बघायचं, जमिनीकडे, आकाशाकडे, जमिनीकडे, गोल 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 फिरत फिरत बघायचं. आणि मग तेव्हा काय वाटतं तुम्हाला की आकाश वर आहे, जमीन खाली आहे आणि तुम्ही गोल गोल फिरल्यामुळे ते जे क्षितिज आहे, आपण जे बघितलं की नाही आकाश आणि जमीन टेकली आहे, ती जी रेषा आहे ती सगळीकडे आहे आणि वरती सगळं आकाश आहे आणि खाली सगळी जमीन, असे त्या क्षितिजाने आकाश आणि जमिनीचे 2 भाग केलेत असं आपल्याला दिसतं. आणि तारे जे आहेत ते वरती आहेत असं आपल्याला दिसतं. तर त्यांना खगोल असं म्हणतात. त्या ताऱ्यांना काय म्हणतात? ते आभासी गोल असतात. ते खरे खरे फिरत नसतात. ते तारे हे जमिनीत आकाशामध्ये फिरत नसतात, पण आपल्याला तसं भास होतो. तर अशा आभासी गोलांना काय म्हणतात? खगोल असं म्हणतात. क्षितिज या खगोलाचे 2 अर्धगोलात विभाजन करतात. आता ही आभासी खगोलांची आकृती जी आहे या आकृतीचा सराव करायचा आहे, कारण ही आकृती परीक्षेला येऊ शकते. त्याच्यामध्ये खगोलांमध्ये त्यांनी पुढे दिले आहे ऊर्ध्वबिंदू, अधबिंदू, खगोलीय ध्रुव, मध्यमंडळ, वैश्विक वृत्त आणि आयनिक वृत्त असे त्यांचे वेगवेगळे डेफिनेशन्स आहेत. त्या बघूया काय आहे ते. जमिनीवर उभे राहिल्यास आपल्याला डोक्याच्या बरोबर वर असलेल्या खगोलावरील बिंदूला ऊर्ध्वबिंदू असे म्हणतात. म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलं की नाही गोल 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 फिरायचं, जमीन आकाश बघत राहायचं. तर ते बघताना आपल्याला लक्षात येतं की ते क्षितिज ते काय करतं? 2 भाग करते. आकाशवरती खाली जमीन आहे, पण हे फिरत असताना असे जे गोल आपल्याला तुम्ही फिरून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय होतं ते. तर ते गोलाकार जे भाग होताना दिसतात आहेत त्या भागांच्या याच्यावर त्यांनी ती नावं दिलेली आहेत. ऊर्ध्वबिंदू, अधबिंदू, खगोलीय ध्रुव, मध्यमंडळ, वैश्विक वृत्त आणि आयनिक वृत्त अशी ती नावं दिली. जे गोल दिसतात त्यांना या आकृतीनुसार ते तुमच्या लक्षात येईल की आपण गोल गोल फिरल्यावर असं जे गोलाकार दिसतं आपल्याला भोवती, त्या गोलाकार जे बिंदू एकमेकांना छेदतात म्हणण्यापेक्षा जो असा गोल दिसतो, मग असा थोडासा वर गोल दिसतो, मग असा वरून खाली येणारा गोल दिसतो. तर हे जे गोल तयार होतात आपल्या भोवती फिरताना त्याला त्यांनी ती नावं दिलेली आहेत त्या बिंदूंना. तर ऊर्ध्वबिंदू म्हणजे आपण जमिनीवर उभे राहिल्यास आपल्या डोक्याच्या बरोबर वर असलेल्या खगोलीय बिंदूला, खगोलीय बिंदू म्हणजे आभासी बिंदू आहे, तो खरा बिंदू नसतो. म्हणजे आपण उभं राहिल्यानंतर आपल्याबरोबर डोक्याच्या वरती येणारा जो बिंदू आहे त्याला ऊर्ध्वबिंदू असं म्हणतात. आणि अधबिंदू जमिनीवर उभे राहिल्यास आपल्या पायाच्या बरोबर खाली आलेल्या खगोलावरील बिंदूला
अधब बिंदू असे म्हणतात. म्हणजे आपण असं जर असं उभं आहोत तर डोक्याच्या वरचा जो बिंदू आहे त्याला ऊर्ध्व बिंदू आणि खालचा आहे अधब बिंदू. म्हणजे अधब म्हणजे खालचा आणि ऊर्ध्व म्हणजे वरचा. तर ऊर्ध्व बिंदू आणि अधब बिंदू असं त्यांनी सांगितलं आहे. आणि खगोलीय ध्रुव, पृथ्वीच्या भौगोलिक ध्रुवापासून जाणारी रेषा उत्तरेकडे वाढवली तर ती खगोलाला ज्या बिंदूत छेदते त्यास खगोलीय उत्तर ध्रुव म्हणतात. तसे ती रेषा दक्षिणेकडे वाढवल्यास ज्या बिंदूत छेदते त्याला खगोलीय दक्षिण ध्रुव असे म्हणतात. खगोलीय ध्रुव तुम्ही आकृती काढलेली बघा, आकृतीवर लक्षात येते की खगोलीय ध्रुव म्हणजे वरची उत्तरेकडचा जो बिंदू आहे, उत्तर दिशेकडचा बिंदू, पृथ्वीच्या भौगोलिक ध्रुवामधून जाणारी रेषा. पृथ्वीवरच्या रेषा आठवतात ते तुम्हाला? आता खगोलीय बिंदू म्हणजे पृथ्वीच्या भौगोलिक ध्रुवापासून जाणारी रेषा. म्हणजे पृथ्वीचा हा कोणता आहे? उत्तर ध्रुव. आणि हा खाली कोणता आहे? दक्षिण ध्रुव. म्हणजे उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जाणारी जी रेषा असते त्या रेषेच्या उत्तरेकडे, ही जर उत्तरेकडे वाढवली, पृथ्वीच्या उत्तरेकडे वाढवली अवकाशात, तर तो होतो उत्तर खगोलीय बिंदू. आणि खाली जर वाढवली दक्षिणेकडे खाली वाढवली तर ती काय झाली? खगोलीय दक्षिण ध्रुव. म्हणजे खगोलीय उत्तर ध्रुव म्हणजे उत्तरेकडे वाढवलेलं खगोलीय उत्तर ध्रुव आणि खगोलीय दक्षिण ध्रुव. पहिला झाला ऊर्ध्व बिंदू, अधब बिंदू, नंतर उत्तरीय ध्रुव, खगोलीय उत्तर ध्रुव आणि खगोलीय दक्षिण ध्रुव. समजलं? म्हणजे 4 गोष्टी आपण शिकलो. खगोलीय ध्रुवाचेच हे 2 भाग आहेत. ध्रुव म्हणजे उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव हे आपल्याला माहिती. मग त्याच्याच नावावरनं खगोलीय म्हणजे अवकाशात गृहीत धरलेले आहे. तर अवकाशामध्ये उत्तरेकडे ते खगोलीय उत्तर ध्रुव आणि अवकाशात खाली जे येतं ते खगोलीय दक्षिण ध्रुव. नंतर मध्यमंडळ, दोन्ही खगोलीय ध्रुवांच्या मधून आणि निरीक्षकाच्या ऊर्ध्व आणि अधब बिंदूतून जाणाऱ्या अधोवर्तुळास मध्यमंडळ असे म्हणतात. आता इथे हे आकृती दाखवली बघा की हा डोक्यावरचा आहे. ही व्यक्ती जी आहे ही स्वतःभोवती गोल गोल फिरते आणि त्याच्यानंतर हे वर्तुळाकार जे इमॅजिनरी त्यांनी तयार केलेलं आहे. तर त्यांनी काय सांगितलं की त्याच्या डोक्याकडचा जो ऊर्ध्व बिंदू आहे आणि पायाकडचा जो अधब बिंदू आहे त्याच्यामधून जाणारी ही जी वर्तुळाकार रेषा आहे, त्या वर्तुळाकार रेषेच्या माध्यमाने त्यांनी काय केलं आहे? वर्तुळाकार मध्यमंडळ असं नाव दिले. त्याला काय नाव दिले? वर्तुळाकार मध्यमंडळ. आणि वैश्विक वृत्त म्हणजे जसं पृथ्वीचं विषुववृत्त असतं, विषुववृत्त त्याच्याच अनुसरून वैश्विक वृत्त. तर हे बघा इथे नाव दिले त्याला वैश्विक वृत्त, इथे नाव दिलेलं आहे. ते सुद्धा कसं आहे? पृथ्वीचा हे गृहीत धरला विषुववृत्ताचा भाग आणि त्यानुसार नाव दिलं आहे की पृथ्वीचे विषुववृत्त सर्व दिशांना अमर्याद वाढवले तर ते खगोलांना ज्या वर्तुळात छेदते त्यांना वैश्विक वृत्त असे म्हणतात. म्हणजे पृथ्वीचा गोल जो आहे, पृथ्वीचा गोल, तर इथून मधून जे विषुववृत्त जातं ते अमर्याद इकडे सगळ्या दिशांना वाढवले तर ते जसे खगोलांना ज्या वर्तुळात छेदेल, ते सगळ्या खगोलांना ज्या वर्तुळात छेदेल त्याला म्हणतात वैश्विक वृत्त. आणि आयनिक वृत्त, पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा पृथ्वीवरून पाहता सूर्य फिरत असल्याचा आभास होतो आणि सूर्याच्या खगोलावरील या भासमान मार्गाला आयनिक वृत्त असे म्हणतात. आता आयनिक वृत्त इथे दाखवलेलं नाही आहे, पण पृथ्वी सूर्याभोवती फिरते. म्हणजे हा सूर्य आणि ही पृथ्वी, तर ही पृथ्वी सूर्याभोवती कशी फिरते? लंबवर्तुळाकार मार्गाने फिरते. आणि
लंबवर्तुळाकार मार्गाने फिरते, पण आपण काय विचार करतो की सूर्य पूर्वेला उगवला पश्चिमेला मावळला, पूर्वेला उगवला पश्चिमेला मावळला. म्हणजे हा जो आपल्या डोक्यात विचार असतो की सूर्य फिरतोय असं जो वाटतं आपल्याला, सूर्याच्या खगोलीय भासमान मार्गाला, म्हणजे आपल्याला काय वाटतं की हा सूर्य एका जागी स्थिर नाही आहे, तर सूर्य असा 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 गेला, इकडे मावळला, पुन्हा तो खालून गेला असेल, पुन्हा वरून, असं आपण इमॅजिन करत असतो. म्हणजे सूर्याचं हे जे भ्रमण आहे ते आपल्या दृष्टीने कसं आहे, भासमान भ्रमण आहे. तर ही जी काही त्याची वर्तुळाकार मार्ग आहे त्याला आयनिक वृत्त असं म्हणतात. इथपर्यंत समजलंय. आता पुढे आहे आकाश आणि अवकाश. आकाश आणि अवकाश. निरभ्र रात्री मोकळ्या जागेवरून आपण आभाळाकडे पाहिले तर काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर अनेक चांदण्या दिसतात. पृथ्वीच्या वातावरणात आणि त्याही पलीकडे नुसत्या डोळ्यांनी पृथ्वीवरून दिसू शकणारा व छताच्या स्वरूपात भासणारा भाग म्हणजे आकाश होय. म्हणजे जर तुम्ही कधी गच्चीवर झोपला असाल, तुमच्या घराच्या गच्चीवर झोपलं, तर आपल्याला असं दिसतं की आपल्या वरती काय आहे, असं छत आहे. जसं घराचं वरती छत असतं की नाही, हे जसं वरती छत आहे तसं आपल्याला असं वाटतं की वरती आपलं आकाश नावाचं एक छत आहे आणि त्याच्यामध्ये अनेक चांदण्या आपल्याला चमकताना दिसतात. तर जो जेवढा भाग रात्रीच्या वेळी तर तो काळोखच दिसत असतो, काळा 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 अंधार असतो सगळीकडे, पण चांदण्या चमकत असतात. त्यामुळे आपल्याला काय वाटतं की इथे सगळीकडे छतासारखा भाग आहे. तर तो जो छतासारखा भाग आपल्याला भासतो त्याला आकाश असं म्हणतात. आणि आकाशस्थ गोलांच्या दरम्यान असलेली पोकळीच्या स्वरूपातील सलग जागा, त्यात वायू आणि धूलिकण असू शकतात. अवकाशात ताऱ्यांचे असंख्य समूह तयार झालेले दिसतात. तर स्पेस म्हणजे किंवा अवकाश म्हणजे काय, तर गोलांच्या दरम्यान म्हणजे ग्रह तारे यांच्या दरम्यान असलेली पोकळीसारखी, म्हणजे इथे एक चांदणी एक एक चांदणी, त्या मध्ये जो भाग आहे तो कसा आहे, पोकळ आहे. म्हणजे आत 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 खूप जाता येतं. तर तो जो सलग पोकळीसारखा जो भाग आहे त्याला अवकाश असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये काय असतं तर बारीक बारीक धुळीचे कण आणि वायू असतात. तर त्याच्यामध्ये अवकाशात ताऱ्यांचे असंख्य समूह तयार झालेले असू शकतात. आणि त्या तो जो भाग असतो त्यामध्ये ताऱ्यांचे, छोट्या छोट्या ताऱ्यांचे असे समूह म्हणजे ग्रुप असे तिथे पुढे 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 असू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. कळलं इथपर्यंत? आता पुढे बघूया. सूर्य चंद्र तारे पृथ्वीला उगवून पश्चिमेला मावळताना, सूर्य चंद्र तारे पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळताना दिसतात, कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करते. बारकाईने पाहिल्यास असे देखील लक्षात येईल की तारे दररोज 4 मिनिटे लवकर उगवतात आणि 4 मिनिटे लवकर मावळतात. याचा अर्थ असा, एखादा तारा आज रात्री 8 वाजता उगवल्यास तो उद्या 7:56 उगवेल. ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सूर्य चंद्र पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकताना दिसतात. सूर्याला दिवसाला सुमारे 1 अंश तर चंद्र दिवसाला 12 ते 13 अंश ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पूर्वेकडे सरकलेला दिसतो. आणि पृथ्वी सूर्याभोवती आणि पृथ्वी सूर्याभोवती आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्याने असं होतं. म्हणजे हे आपण भूगोलामध्ये शिकलेलो आहोत की पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते आणि चंद्र जो आहे तो पृथ्वीभोवती फिरत असतो, हे आपण शिकलेलो. आणि त्याचं तो जो त्यांचा अँगल असतो त्या अँगलच्या हिशोबाने काय होतं की प्रत्येक वेळी पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते, पण म्हणून आपल्याला ते जे काही चंद्र तारे हे जे आहे हे कसे पूर्वेकडे उगवतात आणि पश्चिमेकडे मावळतात असं आपल्याला वाटत असतं. आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरते, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, त्याच्यामुळे 4 मिनिटांचा कालावधी लवकर होतोय असं आपल्याला वाटतं. का होत असतं तसं, तर म्हणजे उदाहरणार्थ की जर एक तारा आज 8 वाजता दिसला तर तो उद्या 7:56 दिसेल, कारण
हे त्यांचं जे फिरणं असतं ते 4 मिनटं आधी होतं आणि त्यामुळे तो फरक जाणवतो आपल्याला. आणि ते तारे तसे पूर्वेकडे उगवतात आणि पश्चिमेकडे मावळतात असं आपल्याला भास होत असतं. समजलं इथपर्यंत? तर पुढचा मुद्दा आहे तारका समूह. खगोलाच्या एका लहान भागात असलेल्या ताऱ्यांच्या गटाला तारका समूह असे म्हणतात. काही तारका समूहात एखाद्या प्राण्याची, वस्तूची किंवा व्यक्तीची आकृती दिसते. त्या आकृतींना त्या त्या काळानुसार प्रचलित असलेल्या घटनांनुसार किंवा समजुतीनुसार नावे देण्यात आली आहेत. त्यानुसार पाश्चिमात्य निरीक्षकांनी संपूर्ण खगोलाचे एकूण 88 भाग केले. प्राचीन पाश्चात्य खगोलशास्त्राने 12 सौर राशींची आणि भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी 27 नक्षत्रांची कल्पना मांडली. म्हणजे खगोलाचे लहान भागात असलेल्या तारकांच्या समूहाला, खगोलामध्ये म्हणजे अवकाशामध्ये असलेल्या छोट्या छोट्या तारकांचा जो समूह आहे त्या समूहाला काय म्हणतात? तारका समूह. आणि त्याची नावं कशी दिली तर त्याचा आकार जसा दिसतोय त्यानुसार त्याला नावं देण्यात आली, वेगवेगळी नावं देण्यात आली. म्हणजे उदाहरणार्थ आता राशी असतात वेगवेगळ्या, की मेष राशी, वृषभ राशी किंवा हे. तर ते जे काय, आता मेष म्हणजे काय तर मेंढा, तर त्याचा आकार तसा दिसतोय त्या तारका समूहाचा म्हणून त्याला तसं नाव दिलं. अशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये पाश्चात्य खगोलशास्त्रज्ञांनी 12 सौर राशींची नावं, 12 सौर राशी कल्पना मांडली आहे. आणि भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी 27 नक्षत्रांबद्दलची माहिती मांडलेली आहे. म्हणजे त्यांनी अभ्यास केला त्याचा, खगोलशास्त्राचा. तर राशी, सूर्य ज्या ऐनिक वृत्तावर फिरतो त्या ऐनिक वृत्ताचे 12 समान भाग कल्पिले आहेत. म्हणजे प्रत्येक भाग 30 अंशाचा आहे. त्या प्रत्येक भागाला राशी असे म्हणतात. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन अशा 12 राशी आहेत. तर त्यांनी काय केलं, जे ऐनिक वृत्त आपण म्हटलं की नाही, ऐनिक म्हणजे की सूर्य उगवलाय, सूर्य मावळला, हे जे काही वृत्त, काल्पनिक वृत्त आहे त्याचे भाग केले. त्याचे किती भाग केले? 12 समान भाग केले. 1, 2, 3, 4 असे 12 समान भाग केले. आणि मग त्याच्यामधला जो अँगल आहे प्रत्येकाचा भाग किती आहे? 30 अंशाचा. म्हणजे असं माप जे आहे प्रत्येकाचा, एवढा जो भाग आहे तो जो अँगल आला किंवा कोन आला तो किती आला? 30 अंश. याचा 30 अंश, याचा 30 अंश, असं 30 अंशाचा आला. पूर्ण गोलाचं किती असतं? 360. हो की नाही? आपण जेव्हा सरळ रेषा काढतो आणि त्याचं माप मोजतो तर ते किती असतं? 180. मग हे 180 आणि हे 180 म्हणजे 360 झालं की नाही? मग जेव्हा तुम्ही त्याचे 12 भाग करता तर हा एक भाग अँगल आला 30 अंश, 30 अंश, 30 अंश, 30 अंश, असे 12 भाग केले. म्हणजे 12 ते 36 म्हणजे 360 अंशाचं पूर्ण गोल झालं. आलं लक्षात? तर त्याला त्यांनी मेष, वृषभ अशी नावं दिली. जे आपण म्हणतो ना, माझी रास आमकी, माझी तमकी. तर मेष, वृषभ, कर्क, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन ह्या 12 राशी त्यांनी सांगितल्या. आता पुढे आहे नक्षत्र. चंद्र हा पृथ्वी प्रदक्षिणा सुमारे 27.3 दिवसात पूर्ण करतो. प्रत्येक दिवसाच्या चंद्राच्या प्रवासाला एक भाग किंवा एक नक्षत्र असे म्हणतात. 360 अंशाचे 27 समान भाग केले तर प्रत्येक भाग सुमारे 13 अंश 20 मिनटं येतो. आणि 13 अंश 20 मिनटं एवढ्या भागातील तारका समूहातील सर्वात तेजस्वी ताऱ्याहून हे नक्षत्र ओळखले जाते. या नक्षत्रात येणाऱ्याला योग तारा म्हणतात. आपण आकाश निरीक्षण करतेवेळी पृथ्वी भ्रमण मार्गावर कोठे आहोत यावरून कोणते नक्षत्र दिसणार हे निश्चित होते. आता हे पण असंच की चंद्र हा पृथ्वी प्रदक्षिणा करतो त्याला वेळ किती लागतो? चंद्र जेव्हा पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा घालतो तेव्हा त्याला वेळ किती लागतो? तर 27.3 दिवसात तो पूर्ण करतो. 27.3 इतक्या दिवस लागतात त्याला. इतक्या दिवसात तो ते पूर्ण करतो. म्हणजे तो जो गोल होतो त्याचा एक
फेरी म्हणजे एक गोल. मग त्याचे काय केले, भाग केले. किती भाग केले, 27 समान भाग केले. मग 360 अंशाचे 27 समान भाग केल्यावर किती झाला, एक भागाचं माप किती, 13 अंश 20 मिनिटं. आपण मोजताना जे 13 अंश तुम्ही भागाकार करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर त्याला बोलताना काय बोलतो, डोक्यावर गोल केलेला किंवा शून्य लिहिला म्हणजे 13 अंश आणि पुढे जे असतं ते मिनिट, तेवढा कालावधी आहे म्हणून त्याला मिनिट म्हटलं जातं. तर असा तो एका नक्षत्राचा कालावधी असतो. आणि जेव्हा पृथ्वी भ्रमण मार्गावर आपण कुठे आहोत त्याचं आपण निरीक्षण करतो, त्यावरून ते नक्षत्र कोणतं दिसणार हे ठरतं. शिवाय त्या तारका समूहामध्ये जो तेजस्वी तारा असतो, तो जो तारका समूह असतो त्याच्यामध्ये जो तेजस्वी म्हणजे चमकणारा, खूप चमकणारा जो तारा असतो त्याच्यावरून त्याचं नाव ठरतं आणि त्या ताऱ्याला योग तारा असं म्हणतात. आता ओळख काही तारका समूहांची. मग काही तारका समूह कोणते कोणते आहेत त्याची ओळख करून घेऊया. उन्हाळ्यात रात्री आकाशात 7 ताऱ्यांची एक विशिष्ट जोडणी दिसते, त्याला आपण सप्तर्षी असं म्हणतो. हा तारका समूह फेब्रुवारी महिन्यात रात्री 8च्या सुमारास ईशान्य दिशेला उगवतो. मध्यमंडलावर तो एप्रिल महिन्यात असतो, तर ऑक्टोबर महिन्यात तो रात्री 8च्या सुमारास मावळतो. सप्तर्षी नावाप्रमाणे 7 ठळक ताऱ्यांनी बनलेला हा समूह असतो. आता तुम्ही इथे नीट, आता इथे तुम्हाला दिसणार नाही असं, तुम्ही पुस्तक घेऊनच बघावं लागेल. तर पुस्तक घेतलं तर तुम्हाला इथे चित्र आहे, चित्रावरून तुमच्या लक्षात येईल की 1 2 3 4 5 6 7, तर हे 7 तारे आहेत. तर ते कसे आहेत बघा, तर 7 तारे आहेत आणि त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, सप्तर्षी. म्हणजे 7 ऋषींप्रमाणे ते आहेत म्हणून त्यांना म्हणतात सप्तर्षी. आणि साधारणतः उन्हाळ्याच्या दिवसात हे तारे ठळकपणे आपल्याला दिसत असतात. फेब्रुवारीमध्ये 8च्या सुमारास ईशान्य दिशेला दिसतात, तर मध्यमंडळावर तो एप्रिल महिन्यात असतो आणि ऑक्टोबर महिन्यात रात्री 8 वाजता मावळतो. मला लक्षात, तर त्याची वेळ साधारण बदलत जाते हे लक्षात ठेवा. आणि सप्तर्षीची आकृती सहजपणे ओळखता येते. चौकोनाची एक बाजू वाढवल्यास ती ध्रुव ताऱ्याकडे जाते आणि निरनिराळ्या देशात जाणाऱ्या निरनिराळ्या नावाने सप्तर्षी ओळखले जातात. म्हणजे तो असा एक चौकोन येतो आणि पुढे 3 डॉट असतात, म्हणजे 1 2 3 4 आणि पुढे 1 2 3 असे 7 हा चौकोन आणि असे पुढे 7 असे ते सप्तर्षीचे तारे असतात. आणि जर एक 2 3 4 जे आहे त्या चौकोनामधला एक डॉट जर वाढवला तर पुढे तो ध्रुव तारा दिसतो. ध्रुव ताऱ्याची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, ध्रुव बाळ गोष्ट शिकलो होतो 1ली 2रीला, तर ती जी गोष्ट आहे त्या हिशोबानेच त्या ताऱ्याला नाव दिले ध्रुव तारा, की तो आकाशात एकटाच असतो उत्तर दिशेला. समजलं हे? आता ध्रुव तारा ओळखण्यासाठी सप्तर्षीप्रमाणे शर्मिष्ठेच्या ताऱ्यांचा उपयोग होतो. शर्मिष्ठा तारकांचा 5 ठळक ताऱ्यांचा समूह आहे आणि एम या आकारामध्ये तो असतो. बघा खाली कसं आहे, 1 2 3 4 आणि मध्ये 5, म्हणजे कसं आहे 1 2 3 4 आणि मध्ये 5, म्हणजे असा एम. आपण असा जर बघितला तरी इकडे एक इकडे इकडे आणि सेंटरला, म्हणजे हे 2 जोडायचे आणि असा एम होतो. आणि एमचं जे टोक येतं, म्हणजे आपण जर असा एम काढला तर त्याचं आतलं जे टोक आहे तिथून पुढे जर रेषा वाढवली तर तिथे ध्रुव तारा आपल्याला दिसतो. म्हणजे आपल्याला ध्रुव तारा ओळखायचा असेल तर एक तर सप्तर्षीच्या ताऱ्यांचा समूह बघायचा आणि तिथून एका चौकोनाचं टोक वाढवल्यानंतर जो तेजस्वी तारा दिसतो तो ध्रुव असतो, किंवा एम शोधायचा, म्हणजे शर्मिष्ठा तारका समूह शोधायचा ज्याचा आकार असतो एम सारखा. तो पुढे त्याचं टोक वाढवल्यानंतर जो दिसेल तो ध्रुव तारा. 2 प्रकारे आपल्याला तो ओळखता येतो.
कळलं इथपर्यंत? आता मृग नक्षत्र. मृग नक्षत्र हा तारकासमूह आकाशात फार तेजस्वी दिसतो. हे नक्षत्र हिवाळ्याच्या रात्री फार चटकन दिसते. त्यात 7-8 तारे असतात. त्यापैकी 4 तारे एका चौकोनाचे 4 बिंदू असतात आणि मृग नक्षत्राच्या मधल्या 3 तारांपासून एक सरळ रेषा काढली तर सरळ रेषा एका तेजस्वी ताऱ्याला येऊन मिळते. तो तारा म्हणजे व्याध. आणि मृग नक्षत्र डिसेंबर महिन्यात 8च्या सुमारास पूर्व क्षितिजावर उगवलेले दिसते आणि फेब्रुवारी महिन्यात ते मध्यमंडलावर असते, तर जूनमध्ये रात्री 8च्या सुमारास ते मावळते. आता त्यांनी जे सांगितले मृग नक्षत्र कसं दिसतं, तर साधारण त्याच्यात 7-8 तारे असतात, 7 असतात किंवा 8 असतात. तर ते चौकोनासारखं म्हणजे एक इथे एक इथे एक इथे एक इथे आणि मध्ये 2-3 असतात. तर त्या ताऱ्यांपासून तो चौकोन जर आपण गृहीत धरला असा आणि असा आणि मध्ये 2-3, तर हा चौकोन जर गृहीत धरला तर त्यापासून थोडं खाली गेलं, कुठे गेलं, त्या ताऱ्यांपासून मृग नक्षत्राच्या मधल्या ताऱ्यांपासून म्हणजे हा चौकोन धरला गृहीत आणि मध्ये मध्ये तारे आहेत, त्या मधल्या ताऱ्यांपासून असं पुढे गेल्यानंतर एक तेजस्वी मोठा तारा दिसतो. तो तारा म्हणजे व्याध तारा. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने मृग नक्षत्र हे आणखी एक नक्षत्र आहे. नंतर वृश्चिक तारकापासून 10 ते 12 तारे दिसत असले तरी त्यातील ज्येष्ठा हा तारा सर्वात तेजस्वी आहे. वृश्चिक समूहापासून हा तारा दक्षिण गोलार्धात आकाशाच्या विषुववृत्ताखाली असतो आणि एप्रिल महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यानंतर सूर्यास्तानंतर काही तासांनी पूर्व आकाशात हा तारकासमूह पाहता येतो. तर वृश्चिक तारकासमूह हा जो आहे त्याच्यामध्ये 10 किंवा 12 तारा असतात आणि त्याच्यामध्ये खूप 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 तारे एकत्र असतात. पण खूप तारे असे म्हणजे काय म्हणता येईल ना, गोळा झालेले नसतात, पण अशी साधारण एक रेषा तयार झालेली असते वाकडी अशी. आणि त्याच्यामध्ये एक तारा खूप तेजस्वी असतो, त्याचं नाव आहे ज्येष्ठा. ज्येष्ठा. आलं लक्षात? तर हे असे नक्षत्रांबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे थोडक्यात. तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे मैदानावर तुमच्या मित्रांच्या सहाय्याने एक मोठे वर्तुळ आखून घ्या. या वर्तुळावर 12 मित्रांना समान अंतरावर 12 राशींच्या पाट्या घेऊन उभे करा. वर्तुळाच्या केंद्रभागी एका मित्राला सूर्य म्हणून उभे करा आणि तुम्ही स्वतः पृथ्वी म्हणून सूर्याभोवती असलेल्या मित्राभोवती गोलाकार कक्षेत फिरा. तुम्हाला गोलाकार कक्षेमध्ये सूर्याकडे पाहत फिरत असताना काय जाणवते? आता इतर मित्रांनाही याचा अनुभव घेण्यास सांगा आणि त्याच्याशी चर्चा करा. त्यांनी ही एक कृती करून बघायला सांगितली आहे की समजा तुम्ही सगळे मित्र एकत्र आले, मग 12 मित्र आहेत त्यांना बाहेरचा गोल करायचा, त्यांच्या नावामध्ये त्यांच्याकडे पाटी द्यायची. नाव, माझं नाव मेष, वृषभ, मिथुन, कर्क असे 12 मित्र उभे केले. सेंटरला एक सूर्य, त्याचं नाव काय? सूर्य, तो उभा केला आणि एक पृथ्वी, फक्त सूर्याकडे चेहरा करून असं 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 फिरायचं. आणि मग काय अनुभव येतो आपल्याला त्याचा विचार करायचा की मी फिरते अशी 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 अशी, म्हणजे माझा चेहरा इथे तर असं 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 असंच फिरायचं. चेहरा पाठ दाखवायची नाही, फक्त चेहरा दाखवायचा, चेहऱ्यानेच फिरायचं. तर मग काय अनुभव येतो किंवा आपण फिरत असताना बाकीच्या मित्रांचं काय आहे त्याच्यावरती चर्चा करायला त्यांनी सांगितलं. सूर्याकडे पाहणाऱ्या निरीक्षकाला सूर्य तर दिसेलच, पण सूर्याच्या पाठीमागील एखाद्या तारकासमूह पण दिसू शकतो. म्हणजे जेव्हा आपण फिरत असतो, आता मी तुमच्याकडे बघते पण मला मागचं कपाट दिसतं आहे, बरोबर? म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीकडे बघत असतो, समजा आपल्यासमोर ही व्यक्ती आहे, तिच्याकडे बघतो, तर तिच्या आजूबाजूला काय आहे हे पण आपल्याला दिसू शकतं. कारण काय, आपली आयसाईट तशी असते ना. तर त्या हिशोबाने ते सांगतात की सूर्याकडे पाहणाऱ्या निरीक्षकाला सूर्य तर दिसेलच, पण सूर्याच्या पाठीमागील एखादा तारकासमूह पण दिसेल, पण सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे तो प्रत्यक्षात दिसणार नाही, तरी त्याच्या मागे तारकासमूह असणारच आहे.
ह्याचा अर्थ असा की जेव्हा पृथ्वी स्थान बदलते तेव्हा सूर्याच्या पार्श्वभूमीवर रास बदलते. यालाच आपण सूर्याने एखाद्या राशीत प्रवेश केला किंवा संक्रमण केला असे आपण म्हणतो. मकर संक्रांती असेच संक्रमण आहे. म्हणजे काही वेळा काय होतं की पृथ्वी सूर्याभोवती फिरत 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 असताना की पृथ्वीच्या मागचे समूह इकडचे दिसतात, पण हा जो आहे तर काय होतं, एकदम सूर्याचा प्रकाश डोळ्यावर आल्यामुळे किंवा सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे काय होतं, सूर्य त्याच्या मागचं दिसत नाही, बाजूचं दिसत नाही. मग अशा वेळी आपण म्हणतो सूर्याने त्या राशीमध्ये प्रवेश केला. तर मकर संक्रांत हे असंच संक्रमण आहे. पृथ्वी जेव्हा इथे आता आकृतीमध्ये त्यांनी नावं दिली ते ABCD. पृथ्वी जेव्हा A या ठिकाणी असते तेव्हा पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्य वृश्चिक राशीत आहे असे वाटते. जेव्हा पृथ्वी A या ठिकाणी आहे तेव्हा त्याला वृश्चिक राशीत सूर्य आहे असं, कारण वृश्चिक राशीवरती काय होतं, त्याचा सूर्याचा प्रखर प्रकाश पडतो, त्यामुळे वृश्चिक राशी दिसत नाही, म्हणून त्या राशीत सूर्य आहे असं म्हटलं जातं. प्रत्यक्ष सूर्य भ्रमण करीत नसतो, पण पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यामुळे सूर्य फिरल्याचा आपल्याला आभास होतो आणि सूर्याच्या या भ्रमणालाच भासमान भ्रमण असे म्हणतात. सूर्याच्या मार्गाला सूर्याचा भासमान मार्ग असे म्हणतात. सूर्याचे पूर्वेस उगवणे आणि पश्चिमेस मावळणे हे पण भासमान भ्रमणच आहे. आपण आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींच्या तोंडून नक्षत्र लागले असे ऐकले, म्हणजेच या काळात पृथ्वीवरून पाहिजे सूर्याच्या ठराविक पाठीमागे ठराविक नक्षत्र आहे हे आपल्या लक्षात येते आणि सूर्याच्या भोवती परिभ्रमण करणाऱ्या पृथ्वीच्या जागेची कल्पना येते. म्हणजे हे फिरताना जर तुम्ही प्रत्यक्ष कृती करून घेतली तर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा पृथ्वी अशी फिरत असते तेव्हा सूर्य जो आहे, सूर्याच्या मागच्या बाजूचं जे आहे ते आपल्याला पृथ्वीवरून दिसतं, पण काही भाग जो आहे हा भाग दिसतो, पण ह्या भागावर काय होतं, सूर्याचा प्रखर प्रकाश पडतो, त्यामुळे काय होतं आहे की तो भाग आपल्याला दिसत नाही आहे, तो समोरच आहे पण दिसत नाही. का नाही दिसत, पृथ्वीच्या आडून आपण इकडनं बघितलं तर हा दिसतो पण हा दिसत नाही, कारण याच्यावर सूर्याचा प्रकाश पडलेला आहे, म्हणून या राशीत सूर्य गेलेला आहे असं आपण म्हणत असतो. आणि पृथ्वीवरून बघताना आपल्याला वाटतं की सूर्य उगवला सूर्य मावळला, सूर्य उगवला सूर्य मावळला, पण हे होत नाही. हे काय आहे, आपल्याला झालेला आभास आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, सूर्याचे उगवणे आणि मावळणे हे सूर्याचे भासमान भ्रमण आहे. आणि सूर्याचा तो उगवण्याचा आणि मावळण्याचा मार्ग पण भासमान मार्ग आहे. कोण काय करते, शेवटचा मुद्दा आहे, कोण काय करते. आयुका, आता हे आयुका हे काय आहे, शॉर्ट फॉर्म आहे कसला, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स हे त्याचं लॉंग फॉर्म आहे. ही पुणे येथे असलेली ही संस्था आहे, खगोल विज्ञानाची संस्था. ती मूलभूत संशोधनाचं कार्य करते आणि भारतात नवी दिल्ली, बंगळूर, अलाहाबाद, मुंबई, न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे पंडित जवाहरलाल नेहरूच्या नावाने नेहरू प्लॅनेटोरियम ही तारांगणे स्थापन केलेली आहेत आणि आकाश निरीक्षणासंदर्भात विविध तारे आणि तारकासमूहांचे आभासी सादरीकरण करण्यात येते. आता हे जे नावं दिले त्यांनी दिल्ली, बंगळूर, अलाहाबाद, मुंबई आणि न्यू इंग्लिश स्कूल, पुणे या ठिकाणी काय झाले, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने नेहरू प्लॅनेटोरियम आहे. जसं आपण इथे बघितलं होतं यशवंतराव तारांगणाचं बघितलं होतं, तुमची बॅच होती का, मला वाटतं होती बहुतेक. तर आपण तिथे गेलेलो होतो, तिथे त्या खुर्चीवर असं पडून सगळं अवकाशाचं आपण वेगवेगळे तारकासमूह, वेगवेगळे ग्रह तारे याच्याबद्दलची माहिती घेतलेली होती. तर तसे जे प्लॅनेटोरियम्स आहेत तर इथे मोठ्या प्रमाणात आहेत. आपलं आहे ते छोट्या प्रमाणात आहे, हे मोठ्या प्रमाणात आहे. तिथं सहलींच्या माध्यमातून आपण जाऊ शकतो आणि ते बघू शकतो. आणि याचं संकेतस्थळ त्यांनी दिलं आहे www.taralaya.organization हे. याच्यामध्ये जर या संकेत म्हणजे याच्यावर आपण क्लिक केलं या लिंकवर तर आपल्याला जी काही माहिती हवी ती मिळू शकते. आलं लक्षात. तर तारांगणाच्या संदर्भात किंवा ग्रहताऱ्यांच्या संदर्भात तुम्हाला वेगळी माहिती हवी असेल तर आकाशाशी जडले नाते, छंद आकाश दर्शनाचा, वेद नक्षत्रांचा, तारकांच्या विश्वात
हे वेगवेगळे पुस्तकं तुम्ही बघू शकतात आणि त्याच्याविषयी माहिती मिळवू शकता. आलं लक्षात? पाठ खूप अवघड नाही, पण तुम्हाला तो कमीत कमी 4 ते 5 वेळा वाचायला लागेल. वाचून घ्यायचा, 4-5 वेळा वाचायचा, व्हिडिओ बघायचा, वाचायचा, व्हिडिओ बघायचा, वाचायचा, असं करा. नंतर ती जी मी साईट सांगितली किंवा लिंक सांगितली त्याच्यावरती जाऊन बघा, म्हणजे आणखी वेगवेगळी माहिती कळेल. मग तुमचं हे जे आहे हे पक्कं होईल, म्हणजे लक्षात राहील परमनंट. आणि मग नंतर प्रश्न उत्तरं व्यवसाय सोडवायचे आणि अभ्यास करायचा. कारण परीक्षा आता 1 तारखेपासून परीक्षा आहे, एप्रिलपासून, तर अभ्यासाला लागा. ओके, नमस्ते.